नमस्कार शेतकरी मित्र हो, आनंदाची बातमी म्हणजे आता दूध व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहे आणि तेही 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे मित्रांनो। आता यामध्ये कोण शेतकरी पात्र आहे, कोण अपात्र आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट द्यावे लागतील ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे मित्रांनो। धवल क्रांती मध्यम मुदत कर्ज योजना बद्दल खालील माहिती उपलब्ध आहे। तुम्हाला अजून तपशील पाहिजे असल्यास आपण वेळोवेळी तुम्हाला ते तपशील देत राहील। पण मित्रांनो, यापूर्वी तुम्ही आपल्या माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ मिळेल। मित्रांनो, ही योजना विशेषतः दुधाळ म्हैस खरेदीसाठी लागू करण्यात आलेली आहे। कर्जाची परतफेडीची मुदत ही 3 ते 5 वर्षे आहे आणि फक्त एका म्हशीसाठी तुम्हाला 1.5 लाखापर्यंत कर्ज देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे आणि 2 म्हशीसाठी 3 लाखपर्यंत कर्ज मिळू शकते। आता मित्रांनो, तुम्ही म्हणसाल हे कर्ज कसे मिळणार, तर हे कशासाठी मिळणार, तर हे मित्रांनो शेतकऱ्यांना, जे दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांनी त्यांना काहीतरी त्यांच्या व्यवसायाला हातभार लागावा आणि स्वतःचे ते पायावर उभे राहावे व त्यांना जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त असणार आहे। कर्जासाठी ज्या शेतकऱ्यांकडे दूध पुरवठा करणाऱ्या दूध संघटनेशी किंवा दूध संस्था संबंधित आहे त्याकडून त्यांना डॉक्युमेंट दिले जाणार आहे, डॉक्युमेंट्स त्यांचे लागणार आहे। उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक KDCने या योजनेअंतर्गत परराज्यातील दुधाळ म्हैस खरेदीसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। अशा अनेक बँका आहे मित्रांनो, त्यांनी ही योजना त्यांच्याकडे लागू झालेली आहे। योजना फक्त माथाडी शेती किंवा दुधाळ म्हैस व्यवसायासाठी आहे। म्हणजे यामध्ये काही गोष्टी अशा लक्षात घेण्यासारख्या आहे की ही योजना कोणासाठी आहे, सरसकट लोकांसाठी ही योजना आहे। जे शेतकरी दूध व्यवसाय करतात ते म्हणजे कोणता गाईचा असो कोणताही असो त्यांच्यासाठी ही योजना आहे। पण कर्ज फक्त हे म्हैस पालनासाठी मिळणार आहे, सर्व प्रकारच्या पशुपालनासाठी लागू हे नसणार आहे। कर्ज मिळण्यासाठी तुम्ही दूध संस्था संघटनेशी संलग्न असणे आवश्यक आहे। तुम्ही कोणत्या दूध डेअरीला दूध देता, अमूल डेअरीला देता की गोकुळ डेअरीला देता, महानंदाला देता, कोणत्या डेअरीला तुम्ही दूध देता त्याचे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि स्थानिक बँक किंवा सहकारी संस्था कर्ज देण्यासाठी पात्र आहेत का हेही तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेशी माहिती घ्यावी लागणार आहे। योजना सुरू असल्याची माहिती आठवडाभर मध्ये 21 ऑक्टोबर 2025 पासून मिळाली आहे। त्यामुळे नियमित अपडेट किंवा अटी आपण तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहोत। मित्रांनो, आता तुम्हाला या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी काय करावे, तर आपल्या जिल्ह्यातील सहकारी बँका किंवा पशुपालन विभागाशी संपर्क करा आणि धवल क्रांती मध्यम मुदत कर्ज योजना याबाबत माहिती बँकेवाल्यांना माहिती विचारा। पात्रता तपासा, वय, जागा, दूध पुरवठा असलेली संघटना, इतर कागदपत्रे यासाठी निश्चित असणार आहे। मित्रांनो, अशाच दुग्ध व्यवसायाविषयक माहितीसाठी तसेच शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।